नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर इथं बघू शकता पायाच्या ऑपरेशनला 7 दिवस झाले, उद्या 8 दिवस होतील. तर बघा ह्या 7 दिवसामध्ये तिला काही झालं नाही, पण काल रात्रीपासून इतका खोकला येत होता. फक्त एक हे खाल्लं होतं, काय ग रे, भजी नव्हते खाल्ले तो. तर मी भजी केली होती पण हिने खाल्ली नव्हती. एक भजी खाल्ली होती फक्त, त्यातला ती पण ती घाबरती, स्वतःची काळजी ती घेते खरंच, आणि आम्ही पण घेतोच. पण तिने पिझ्झा खाल्ला होता, त्यातला पण एक खाल्ला होता. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल. एकच पिझ्झा आम्ही चौघामध्ये आणला होता. तर चौघांनी आम्ही तिघांनी 2-2 बाईट खाल्ले होते त्यातले, म्हणजे 2-2 तुकडे खाल्ले होते. हिने एकच खाल्ला होता त्यातला. तर तिला रात्रीपासून एवढा खोकला येतोय की बस. हे बघा असा, ह्याच्यापेक्षा डेंजर. तर डॉक्टरांनी सांगितलंय तिला खोकला आला नाही पाहिजे, डोळ्याला ताण येतो, त्यामुळे त्रास होतो. तरी जी इकडची साईज थोडीशी सुजली. थोडंसं तुम्हाला गॉगल काढून दाखवला असते, दाखव ग बस. तर हे बघा असं तिचं झालं डोळ्याचं ऑपरेशन. तर मी दाखवणार नव्हते, पण म्हटलं दाखवावं तुम्हाला. तर बऱ्यापैकी म्हणजे ते बाकी व्यवस्थित आहे, डोळ्याचं सगळं व्यवस्थित आहे. फक्त देव करो हा खोकला लवकर बरा हो, त्याच्यासाठी काढा पाजलाय. तिला गरम पाण्याचं हे देतोय, दूध आणि हळद त्याच्यात अद्रक घालून मस्त त्याचा गरम करून काढा देतोय. डाळिंब आणलेत खाण्यासाठी, त्याने खोकला कमी होईल. थोडासा कमी आलाय तिला. पण तिला असं सवय आहे की खोकल्याच्या औषधाची पूर्ण बॉटल जरी पिली तरी तिचा खोकला लवकर जात नसतो. म्हणजे नेहमीच सांगते मी, ते नेहमी मी तुम्हाला सांगतच असते. तिला सर्दी खोकला असे खूप आजार येत असतात, तर त्यापैकीच हा आता खोकला आलाय. पण देव करू लवकर हा खोकल्याचा आजार बरा हो. आणि हे बघा तिचे औषधं आम्ही सगळं जवळच ठेवतो. तर हे 3-3 ड्रॉप दिले तिच्या डोळ्यात टाकायला. तर मला कंटिन्यू तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर एक ड्रॉप आहे तो, हा वाला ड्रॉप आहे तो दिवसातून 2 वेळा टाकायचा आहे. हा वाला ड्रॉप आहे तो दिवसातून 8 वेळा टाकायचा आहे. तर 2 तासाला मी हा ड्रॉप टाकते. आणि हा 3 वेळा. तर सकाळचे ड्रॉप टाकून झालेत आणि मी आत्ताच तिला बसवले. म्हटलं चल आपण एक, काल व्हिडिओ काढायला जमलं नाही, काल रविवार होता, काल नॉनव्हेज बनवलं होतं, त्यामुळं घरामध्ये खूप गोंधळ चालू होता आणि हिला खोकला पण लागला, त्यामुळं वातावरण थोडं डिस्टर्ब होतं. आता सकाळीच आम्ही व्हिडिओ करायला घेतलाय. म्हटलं चला कालपासूनचे जे पब्लिक आहे त्यांना माहिती झाली, आता आमचा रोज ब्लॉग घेतोय, त्यामुळे चला म्हटलं आपण आज एक व्हिडिओ काढूया. तर पायलला तो हा आजार कसा झाला, कोणता, फॅनकोनिझॅनिमिया, तर त्याबद्दल मी थोडंसं सांगते ह्या व्हिडिओमध्ये. तर आताची अपडेट मी दिली आणि याच्या अगोदरची अपडेट पण मी तुम्हाला देणार आहे. तर असा खोकला येतो, तर असा खोकला आला की मला तर खूप भीती वाटते त्याची, की इथं असं सगळं हे दुखतं ना, मग ते ताण नाही आला पाहिजे डोळ्याला, त्यामुळं मला भीती वाटते. तर हॉस्पिटलला मला वाटते दवाखान्यात घेऊन जावं, बघू. पण आता ह्या गोळ्या औषधं चालू आहेत परत त्या, आणि पहिल्यापासून एवढ्या गोळ्या औषधं खाल्ल्या, त्या गोळ्या औषधं खाऊन तिला भूल सुद्धा चढत नव्हती ह्या ऑपरेशनला. ते डॉक्टर सुद्धा म्हणजे हिला भूल कशी काय चढत नाही, तर हिला डॉक्टर तिकडले घाबरले, भूलच चढत नव्हती. त्यांची चर्चा झाली की अरे हिला भूलच चढत नाही. आणि लेन्स पण होती ना, ती पण बसत नव्हती लेन्स. मग ती लेन्स परत एकदा टाकली, ती बसत नव्हती. परत दुसरी आणून परत ती टाकली, ती पण बसत नव्हती. पण ती बसवली कसं तर. आणि ना इथं इंजेक्शन 2 दिले होते आणि इथं 1 दिलं होतं. इथं अजून एक देणार होती, पण ते डॉक्टर बोलले की हिला काय तर होईल म्हणून नाही दिलं ते इंजेक्शन. पण 10-20 मिनटं ठेवलं होतं मला तसंच की भूल चढावं म्हणून नंतर ना अर्धा 1 तासाने भूल चढली, मग घेऊन गेले ऑपरेशन करायला. तिला डोळ्याचं आणि मला भीती वाटत होती ऑपरेशन होईल का नाही. कोणाचं डॉक्टर सगळ्यांना ते विचारायचे, डॉक्टरना विचारत होती की मला होईल ना, माझं ऑपरेशन होईल ना, ऑपरेशन होईल का, सक्सेस सगळं होईल का. तर डॉक्टर म्हणले तुला काय करायचंय सगळं आम्ही बरोबर बघतो, तू गप्प बस, चल म्हणले आतमध्ये. मग तिला आतमध्ये नेल्यानंतर थोडंसं तिला जाणवलं डोळ्यामध्ये काय लेन्स काढताना जरा थोडंसं जाणवलं, नंतर नाही जाणवलं. नंतर मी 1-1.5 तासाने तिला बघायला गेले. तसं सरकारी दवाखान्यामध्ये अलाउड नसतं बघायला. तर मी असं थोडंसं डोकावलं, तर ही बसली होती बेडवर, म्हणजे हिचं ऑपरेशन झालं होतं, डोळ्याला पट्टी लावली होती. तर मला पण खूप आनंद झाला की, कारण एवढ्या अथक प्रयत्नांनी तिचं ऑपरेशन झालं, त्यामुळं आम्हाला खरंच आनंद झाला की ऑपरेशन झालं. दोघं पण रडत होते. मग नंतर तिला बघून मला एवढं रडायला येत होतं, पण मी खरंच कंट्रोल करते. आता कालपासून पण तिचे एवढे प्रयत्न चालू आहेत, ते बघून मला जरा काय बरंच रडायला येत होतं. कालचा दिवस असा एकदम उदास गेला.
मग आणलं होतं याच्यासाठीच आणलं होतं मटण. मग तिला म्हटलं तू अळणी पाणी वगैरे पी, त्याच्याने तुला जरा फरक वाटेल. मग काल तिनं मस्त थोडंसं जेवण वगैरे केलं, पण संध्याकाळून जे सुरू झालं खोकला, मग त्याच्यासाठी किती प्रयत्न सुरू केले आम्ही. बघू जमलं तर मी आज दवाखान्यात न्यायचं म्हणते, पण परत एका मनाने भीती पण वाटते, नको वाटते. आता डोळ्याचं ऑपरेशन झालं, सारखं बाहेर काढणं, दवाखान्यात घेऊन जाणं, सर्दी खोकल्याचे उपाय, मग घरगुतीच उपाय करणार आहे. उद्या मी तुम्हाला परत सांगेन की काय ते खोकला कमी झालाय की नाही किंवा काय. तर हिला फॅनकोनीज ॲनिमिया कसा झाला तो काय मी सांगू शकत नाही की कशामुळं होऊ शकतो किंवा का झाला. तर ते खूप आजारी असल्यामुळं पहिलंच सांगते मी. पहिल्या सुरुवातीला मला आहे ना, म्हणजे इथून आम्ही रूम सोडली. हां, इथंच राहिलो होतो आम्ही आणि इथून आम्ही एक ठिकाणी जागा घेतली होती. तर जाऊ दे, आता पहिले माझी हिस्ट्री जर सांगितली तर तुम्हाला हे वेळ पुरणार पण नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी, कारण एवढा संघर्ष जीवनामध्ये कोणाच्याच नसतो, एवढा माझ्या जीवनात संघर्ष आहे. मला असं वाटतं की मी माझ्या 2 दिरांची आणि 2 नंदांची लग्न केली. माझी सासू थोडीशी डोक्यामध्ये हे असल्यामुळं, त्यांच्या डोक्याला मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे त्यांनी मुलांचा त्यांच्या जास्त सांभाळ केला नाही. जसं माझं लग्न झालं तसं मी 2 दीर आणि 2 नंदा या दोघांना सांभाळलं पण आणि त्यांचे लग्न पण करून दिले. आज त्यापैकीच असे आहेत की माझ्या मुलीला भेटायला सुद्धा आले नाही. तर मी आता म्हणल्यापैकी की मला कोणाचं इथं नाव घ्यायचं नाही, पण ज्याला मी कोणाला बोलते हे त्याला बरोबर समजून जाईल की मी कोणाबद्दल बोलते. तर आज त्यांनी माझ्या मुलीची चौकशी सुद्धा केली नाही की तिला बरं वाटत नाही. ह्याच्या अगोदर पण हिला मी 2 वेळा ॲडमिट केलं होतं. बाकीचे फोन करून तरी विचारतात, पण त्यांनी साध्या फोन करून सुद्धा विचारत नाही की बाबा कशी आहे तुझी मुलगी, बरी आहे का किंवा काय. आणि जेव्हा त्यांचं लग्न, तर मी कोणाचं नाव घेणार नाही, असो ज्याची त्याची इच्छा, शेवटी कोणाला बघायला यायचं येईल नाही यायचं नाही, ते त्यांच्या बघण्याने काय माझी मुलगी नीट होणार नाही. फक्त एक आधार असतो म्हणून मी ही गोष्ट बोलून दाखवली. आणि सोशल मीडियावर ही गोष्ट मी बोलणार नव्हते, पण आज मला ते असं बोलावं असं वाटलं, कारण मी त्यांच्या लग्नाच्या वेळेस ही मुलगी हॉस्पिटलला ॲडमिट होती. तिला मी डिस्चार्ज घेतला माझ्या स्वतःहून, माझ्या जबाबदारीवर, जे होईल ते होईल. कारण त्या काळात मी तुम्हाला म्हटलं की 2012 साल माझ्या लक्षात नाही, मी एक्झॅक्टली ते साल सांगू शकत नाही, पण 12 वर्षापूर्वी, आता ही 24 वर्षाची आहे, ही 12 वर्षाची असताना, तेव्हा ही खूप सिरियस होती ना, त्यावेळेसची कंडिशन सांगते. तेव्हा मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन त्यांच्या लग्नासाठी गेलो होतो. आम्ही तिघच होतो, फक्त माझे वडील, मी आणि ही पुण्यामध्ये होते. आणि माझे मिस्टर लग्नासाठी सगळं नियोजन करणारे माझे मिस्टर होते. त्यांच्या मुलीचं त्यांनी त्यावेळेस बघितलं नाही, पण ते लग्नाचं बघितलं त्यांनी. आता ते कोणाच्या लग्नाचं बघितलं ते व्हिडिओ त्यांना जेव्हा समजेल, बघतील, तेव्हा त्यांना समजेल की हे कोणाबद्दल बोलतायत. तेवढं माझ्या मिस्टरांनी त्यांच्या लग्नासाठी केलं. मी स्वतः तिच्यासाठी, नवरीसाठी ज्या साड्या किंवा काही लागत असतं ती सगळी तयारी मी हे हॉस्पिटलमध्ये असताना, काही घरी सोडल्यावर सगळ्या तयारी मी तेव्हा केली होती. मी परत लग्नाला पण गेले होते. नंतर लग्न झाल्यावर 1-2 दिवस राहिले आणि मग माझ्या मुलीला मी घेऊन आले. 1 दिवस घरी राहिले, ते म्हणजे तुमच्या जबाबदारी घेऊन जावा. परत मी 1 दिवस घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी परत हिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि नंतर 1 महिन्यानंतर तिची रक्त तपासणी झाली. तिच्या या मणक्यातल्या हाडातून रक्त काढलं होतं. त्याला काहीतरी वेगळंच म्हणतात, बोन मॅरो असं काहीतरी म्हणतात. हिचा बोन मॅरो करून त्याच्यातलं रक्त काढून मुंबईला तपासणीसाठी दिलं होतं. तर मुंबईच्या तपासणीमधून 15 दिवसांनी त्याचा रिपोर्ट आला होता. तेव्हा कळलं होतं की हिला फॅनकोनीज ॲनिमिया आहे. तर ॲनिमिया म्हणजे काय, रक्त कमी होणे, शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी होणं, लाल पेशी कमी होणं आणि पेशंटला वारंवार रक्त भरावं लागतं, असं म्हणजे त्या डॉक्टरांनी आम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती. मला पण एक्झॅक्टली माहीत नाही की ॲनिमिया म्हणजे काय. तर मग आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की काय सांगता येणार नाही, याची गॅरंटी नाही देऊ शकत आम्ही म्हणलं. मग हिला बरेच उपाय करत होतो, सगळं औषधं गोळ्या सगळं करायचो. हिला 3 ते 4 बॉटल रक्त भरलं त्यावेळेस. परत पांढऱ्या प्लेटलेट भरल्या आणि पांढऱ्या पेशी, लाल पेशी दोन्ही पण तिला भरल्या होत्या, कारण तेव्हा ती खूपच सिरियस कंडिशनमध्ये होते. ते सगळं झाल्यावर ICUमधून बाहेर आल्यानंतर आम्ही 8-10 दिवस हॉस्पिटलला राहिलो, नाही 15 दिवस राहिलो. नंतरून 8-10 दिवसांनी परत तिचं पोट दुखायला. मी आता जसं म्हणते ना, हिला हे झालं की ते होतं, ते झालं की ते होतं, तिचं पोट खूप दुखायला लागलं. पहिली सुरुवात तिची तापापासून झाली. नंतर तिचं खूप पोट दुखायला लागलं. मग मी कंबर सगळं दुखायला लागलं. तर म्हटलं जे होईल ते होईल, आता हे जगू वाचू मरू काही हो, म्हटलं चला आपण घरी घेऊन जाऊ. मग तेव्हा एवढं म्हणजे हॉस्पिटलला कंटाळून मी तिला दवाखान्यातून घरी घेऊन आले होते. त्याच्यानंतर मला तिला कधीच दवाखान्यात न्यावं लागलं नाही. आता ह्या 6 महिन्यापासून
म्हणजे तेव्हा गोळी पण नव्हती. म्हणजे तशा कंडिशनमध्ये दवाखान्यात म्हणजे ॲडमिट करण्याच्या कंडिशनमध्ये न्यावं लागलं नाही. असं नॉर्मल तर मी नेहमीच नेते, म्हणजे 15 दिवसाला 8 दिवसाला तर मला जावंच लागतं. पण तसं ॲडमिट करण्याच्या कंडिशनमध्ये मी तिला कधी नेलं नाही. आता ह्या गेल्या 2 महिन्यापासून नाही 2 नाही मार्चपासून ना, मार्चमध्ये पहिल्यांदा ॲडमिट केलं. मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्यात तिला 3दा ॲडमिट केलं. मार्च एप्रिल मे आणि आता परत डोळ्याचं ऑपरेशन जूनमध्ये झालं. म्हणजे ह्या 4 महिन्यात 4 वेळा तिला ॲडमिट केलं. एकदा रक्त कमी झालं म्हणून एकदा बँडासाठी, एकदा नंतर बँडचं ऑपरेशन झालं आणि आता डोळ्याचं ऑपरेशन झालं. त्यासाठी तिला ॲडमिट केलं. तेव्हापासून मी तिला 1 रुपयाची गोळी चारली नव्हती. म्हणजे त्या आजाराची फॅनकोनीज ॲनिमियाची तिला गोळी चारली नव्हती. आणि अशी मनाने चालू केली परत नंतर त्रास. मग परत तिला त्रास असं व्हायला लागल्यानंतर आम्ही काय केलं, इथं बऱ्याच डॉक्टरांना सांगितलं की हिचा असा असा आजार आहे, तर त्याच्याबद्दल गोळी आम्हाला ती दिली होती, ती चालू शकता का. तर मला त्या गोळीचं नाव पण माहिती आहे, सायक्लोस्पोरिन आणि डायनाझोल या 2 गोळ्या होत्या तिला चालू. 50-50 mgच्या होत्या. म्हणजे त्यावेळेस मी तेव्हा फक्त त्या वर्षभरच तिला चारल्या असतील किंवा 6 महिने चारले असतील बहुतेक. त्याच्यानंतर मी त्यातली कुठलीच गोळी चारली नाही किंवा काहीच नाही. नंतर तिचं पोट दुखल्यावर आम्ही घरी घेऊन आलो, डिस्चार्ज घेऊन, मनानेच डिस्चार्ज घेतला. तेव्हा पण म्हटलं जे होईल ते होईल, म्हटलं काय जगू मरू, म्हटलं काय होईल ते होईल म्हणून घेऊन आलतो. नंतर त्याच्यानंतर आम्ही परत कधीच गेलो नाही दवाखान्यात. नंतर इथं थेरगावमध्ये दांडे यायला लागले म्हणून हॉस्पिटलला ॲडमिट केलं. बरंच काय. मग आता ह्या रिसेंटली आता ह्या 6 महिन्यात परत वातावरण चेंज झालं. नंतर परत तिची परिस्थिती हे झाली. आता बघू, डोळ्याचं पण डॉक्टरांनी सांगितले की डोळ्यांचं पण ऑपरेशन तुमचं त्याच्यामुळेच करावं लागतंय की तुम्ही जास्त गोळ्या खातायत किंवा जास्त गोळ्या देताय त्याच्यामुळे. पण आता बघू, आम्ही इथून पुढं खूप काळजी घेणार आहे. ती स्वतः सांगाल आता इथून पुढं तो काय करणार आहे. खूप काळजी घेणार आहे, खूप म्हणजे खूप. बाहेरचं खाणार नाही पुढं, बाहेरचं खाणार नाही, जास्त काळजी घेणार. आणि तिला सगळेजण म्हणतात की छान आहे पायल, खूप हुशार आहे, बोलकी आहे. तर खरंच पायल हुशार पण आहे, बोलकी पण आहे. फक्त लवकर हसायचं त्याला जास्त हसती, हसमुख मला चेहरा. हसायला येतं जास्त. हां, मी आजारी असले तरी रडत हसते मी. तर म्हटलं ना, हे बोलता बोलता जास्त हसते, बोलते, छान आहे. म्हणजे असं बाकी गोष्टी हुशार आहे. पण कधी कधी माझं पण मन असं थकतं, मला पण खूप असं राग येतो, टेन्शन येतं की बाबा आता कसं होणार, काय होणार, किती काय केल्याने. म्हणजे सारखं हॉस्पिटलला घेऊन जाणं, दवाखान्यात घेऊन जाणं, तिची काळजी घेणं. तिला तर किती काळजी घेतली तरी काही ना काय होतंच. आता किती मी हॉस्पिटलमधून आल्यापासून असं थंड, तिला माठातलं सुद्धा पाणी देत नाही, नॉर्मल पाणी देतो आम्ही. परत असे फ्रूट असे आणत नाही की तिला खोकला लागेल. फक्त एक पिझ्झा खाल्ला होता एवढा, ती पण हिची हौस होती म्हणून. ती स्वतः इतकी काळजी घेते तरी पण तिला व्हायचं तसंच होतं. ती कालपासून मला माझी मम्मी एवढी भारी आहे ना, खरंच असे मम्मी भेटाय खरंच तशीच लागते. मी जशी लहानपणापासून तशी माझी मम्मी मला एवढं सांभाळ करते ना, बाहेर सुद्धा गेली तरी मला असं एवढं धगधग होतं, एवढी माझी मम्मी काळजी करते. आता आम्ही तेवढ्या त्याच्याशिवाय काय करू शकत नाही दुसरं. आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण मी घाबरते, पण मला मम्मी धीर देते, नको बाळा, होईल, नीट होईल. तुम्ही एवढं धीर देऊन पण मला कधी कधी मला पण असं मन थकतं. काल माझं मन उदास होतं की बाबा एवढं करून पण तिला तेवढा खोकला लागतोय, कायच्या मागं असं, कशामुळं असं होतं असं नाही का. एवढी मम्मी काळजी किती, गरम पाणी 24 तास माझ्या पिशीत बसते, उठतच नाही, कंटिन्यू माझ्या पिशीत बसलेली, ड्रॉप टाकते, हे आणू का ते आणू का, गरम पाणी देते, गोळ्या देते, तरी काय ना काय खोकला येतो, तरी आम्ही एवढं पत्ते पाणी नको. डोळ्याचं ऑपरेशन झालंय म्हणून मी तिला साधं असं डोळ्यात पाणी सुद्धा येऊ देत नाही. तू रडायचं नाही बिलकुल. काल तिला रडत होती, म्हणली मला असं का होतंय, तसं का होतंय. म्हणजे तिला स्वतःला सुद्धा असं वाटतं की बाबा सारखं असं का होतंय. म्हणजे नको खोकला काढा. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सपोर्ट पण करा.